जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सप्तमीच्या दिवशी जुने नाशिक येथील प्रसिद्ध तसेच भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पोपडा देवी विराजमान होत असते। गेल्या 150 वर्षापासून ही परंपरा अखंडितपणे चालू आहे। तसेच सप्तमीच्या दिवशी रात्री 12 वाजता देवीची विधिवत पूजा करून मोठ्या उत्साहात देवीचे स्वागत करण्यात। सप्तमीला रात्री 12 पासूनच तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच अष्टमीला दुपारी 12 वाजता उत्तर पूजा होऊन सांगता होत असते। परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून भाविकांना यावर्षी दर्शन दिले जात आहे। आम्हाला इथे आहे ना आता राहायला 20-25 वर्षाचं होत आले। हे देवीचं आहे ना खूप सत्व आहे। सगळ्या याच्यात नवसाला पावते, सगळं व्यवस्थित म्हणजे जे आपली मनोकामना असते ती पूर्ण होते। आम्ही इथं आम्ही पूजेला पण बसलो होतो। 2 वर्ष आमचं पूजेचा आम्हाला मान मिळाला। आता जे म्हणजे पूर्वीपासून जे चालत आलेलं आहे इथं मूग दोडका हा म्हणजे अगोदर इथं नैवेद्य हा मूग दोडक्याचा तिथं रात्री 12 वाजता नैवेद्य दाखवला जातो। मेहून वगैरे सर्व जेवण घातलं जातं। व्यवस्थित सगळं शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते इथे आणि सगळ्यांना देवीचा प्रसाद वगैरे सर्व व्यवस्थित दिलं जातं आणि रात्री 12 वाजता आणि सकाळी 12 वाजता त्याचं व्यवस्थित परत आल्यावर रात्री दुपारच्या 12 वाजता त्यांची पूजा वगैरे होऊन परत देवीचं जिथं आहे तिथं सांगता केली जाते। मी इथे पहिले राहत होतो पहिल्यापासून। हा 150 वर्षापासून चालू आहे देवीचा कार्यक्रम। 8व्या माळीला ही देवी 12 वाजता निघते आणि 9व्या माळीला 12 वाजता आरती उत्तर पूजा करून ही निघून जाते। हे सर्व इच्छामणी कॅटरिंगचे मोठे उत्तमराव गाडवे साहेब यांचं आहे सगळी सहकार्य। ते पण काल होते पूजेच्या वेळेस। आता ते थोड्या वेळापूर्वी त्यांचं आगमन होईल आणि यांचं म्हणजे देवीचं प्रकट इतकं हे चांगल्यातलं लांबून दुड्या गावेवरनं येतात, खूप लांबून येतात लोक। तसेच अप्रसिद्ध असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी भाविक लांबून येत असतात। यांचे प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।